सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण 76% भरलं। भीमा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली। पुण्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात। शहरातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात। पश्चिम साताऱ्यामध्ये पावसाच्या सरी। पश्चिम साताऱ्यामध्ये भात शेतीची लगबग, तर महाबळेश्वर कोयना खोऱ्यामध्ये नवचैतन्य। नाशिकच्या गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार। धरणातून 6160 क्युसेक वेगाने पाणी सोडणार। पालघरमध्ये प्रसिद्ध असलेल्या शिळगाव येथील पर्यटन स्थळाचं स्वच्छतागृह बंद असल्यानं पर्यटकांची गैरसोय। स्वच्छतागृहासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च, मात्र ग्रामपंचायतीकडून स्वच्छतागृहाला टाळं। गावरान कोंबड्यांनी अटकी यांचं एकत्रित पालन। सिंधुदुर्गातील पाट गावच्या युवकानं शोधली व्यवसायाची नवी संधी। नोकरी करत विलासघारे करतोय कुक्कुटपालन। धाराशिवच्या परंडामध्ये भीषण अपघात। एकाचा मृत्यू, 6 ते 7 जण गंभीर जखमी। ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात। मनमाडला अंमली पदार्थ विरोधात धडक कारवाई। 3 ठिकाणी छापेमारी। 10.5 किलो गांजा जप्त। एका महिलेसह 3 पोलिसांनी केली अटक। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुर्घटना। घोडबंदरच्या जुन्या वर्सोवा ब्रिजवरून टँकर कोसळला। ग्रिलचा कठडा तोडून टँकर खाडीमध्ये कोसळला। एकाचा मृत्यू। बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला अटक। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन पोलिसांची कारवाई। आरोपीकडून 3 लोखंडी तलवारी देखील जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।